आणि आता तर त्याला फारच ऊत आला आहे म्हणून मी सांगतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणे 30% मुसलमान लोक होते. म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जातवार शिरगंटीन मोजदात केली होती का? आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना? म्हटलं असं काही आहे का कुठे? एकदा कसली मोजदात आणि कसलं काय कुठे? म्हटलं मी तुम्हाला एक 10 नावं सांगतो, 11वं नाव तुम्ही मला सांगा सगळ्या. की शिवाजी राजांच्याकडं ही मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना, ही फिक्टिशियस कॅरेक्टर आहे, खोटी कॅरेक्टर आहे. कुठल्याही बकरीत सुद्धा मदारीचा उल्लेख नाही आहे, कुठल्याही बकरीत नाही. निदान बकरीत तरी असायला पाहिजे कुठंतरी. कागदपत्र तर जाऊच देत. एक सातारला अलीकडं कागद मिळालं, त्याच्यात ते आलेलं आहे. मग तो कागद बनावट हे कुणीही सांगेल सगळ्या. गंमत अशी असते की एकाला उत्पन्न दिलं की ते रिन्यू करावं लागतं, दुंबाला करावं लागतं. शिवाजीराजे वारल्याच्यानंतर संभाजीराजांचं पत्र पाहिजे, संभाजीराजे गेले तर शाहू महाराजांचं पत्र पाहिजे, मग राजाराम महाराजांचं कुणाचं तरी पाहिजे ना, एक तरी पत्र. नक्कल सरकारात नक्कल करून ठेवलेली असते, तिथेही नक्कल नाही कुठे. त्यामुळे मदारी बिदारी वगैरे असं काही पात्र नव्हतं त्या सगळ्या, कुठेही नव्हतं. सिद्धी हिलालेख होता, पण हा खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र होता, विकत घेतलेला गुलाम होता. त्यामुळे तो तिथंच होता, तो आणखी त्याचा मुलगा, त्याचं नाव सिद्धी याह्या. असे काही सरका सोडले की जे इथलेच लोक आहेत. शिवाजी राजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचली तर कायम येतं की तुर्क फौजेत ठेविली याने जय कैसा मिळतो, असं लिहिलं त्याच्यात. अस्सल पत्र आहेत, मी काढून दाखवीन. असं शिवाजी महाराज व्यंकोजीला लिहित आहेत की तुर्क फौजेत ठेविली याने जय कैसा मिळतो. ते स्वतः शिवाजीराजे फौजेत हे असं ठेवतील का कधी? त्याच्यात आश्चर्य आहे सगळ्या याच्यात.